हाय, गुड मॉर्निंग. तर पहा आजचा आपला टॉपिक कोणता आहे? शेकडेवारी. शेकडेवारी याची खरी तर ओळख आपल्याला लहानपणापासूनच झाली. कधी? जेव्हा आपण आपल्याला कळायला लागलं आणि आपली टक्के आपल्याला कशात आले? पर्सेंटेजमध्ये आले. तेव्हापासून आपला हा टॉपिक ओळखीचा आहे. तर असा हा पर्सेंट आपल्याला काढता येत नाही, तो पार्ट वेगळा. ठीक आहे. म्हणजे बरेच वेळा सांगितलं जातं चला याचे पर्सेंट काढा, त्याचे पर्सेंट काढा, आपल्याला नाही काढता येत. ओके, का? कारण आपण त्या गोष्टीकडे तेवढं फोकसली पाहिलेलं नाही म्हणून. ओके, ठीक आहे, काय हरकत नाहीये. तर असा हा टॉपिक आपण आता पूर्ण बेसिक टू हाय लेवलपर्यंत सगळ्या टाईपचे सगळे प्रॉब्लेम पाहायचा प्रयत्न करणार आहे. जेवढे शक्य होतील तेवढे, बाकीचे नेक्स्ट लेक्चरला. ओके, ठीक आहे. तर बेसिक पासून आपण हा टॉपिक घेणार आहोत, शेकडेवारी. याचं बेसिक काय आहे पहा, अतिशय सोपा. आता हा जो टॉपिक आहे, मी तुम्हाला फार सारे काही फॉर्म्युले सांगत बसणार नाहीये. कोणत्याही टाईपचं गणित आलं तर एकाच फॉर्म्युल्याने तुम्ही कोणतंही टाईपचं गणित सॉल्व्ह करू शकता. कोणत्याही टाईपचं एकच हे. आणि ती मेथड पण काय अशी लिगल मेथड नाहीये, सांगितलेली नाहीये का या सूत्राच्या सहाय्याने सॉल्व्ह करा. खूप सारे सूत्र आहेत, पण सगळी सूत्र तुम्हाला लक्ष ठेवायची गरज नाही आणि मला वाटतं ती तुम्ही लक्षातही ठेवू नाही. ठीक आहे. आता थोडक्यात टॉपिकचं आपण बेसिक पाहूया. काय बेसिक टॉपिकचं? फॉर एक्झाम्पल तुम्हाला काय होतं, एक 20 मार्काचा पेपर घेतला जातो. किती मार्काचा पेपर घेतला जातो? 20 मार्काचा पेपर घेतला जातो. आणि 20 पैकी समजा तुम्हाला 15 मार्क पडले. किती मार्क पडले? 15. आणि तुम्हाला विचारलं जातं सांगा आता किती टक्के पडले? बरोबर आहे. मग आपण काय करतो, किती पैकी? 20 पैकी. म्हणजे टोटल मार्क मी खाली लिहितो. 15 पैकी सॉरी 20 पैकी किती पडले? 15. गुणिले आपण काय करतो? 100. म्हणजे दिलेली कोणतीही गोष्ट 100 मध्ये घेऊन जाणं म्हणजेच पर्सेंटेज. दिलेली प्रत्येक गोष्ट कशात घेऊन जाणं? 100 मध्ये. 100 मध्ये किती येतो? शेकड्यात किती? ओके, म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? पर्सेंटेज. ह्या शून्याला हा शून्य गेला, बे क बे, बे पंचे 10, उरले कोण? 15. आणि इथे किती आहेत? 5. 15 75. म्हणजे मला जर 20 पैकी 15 मार्क पडले तर मला किती पर्सेंट पडले? 75%. मग आपल्याला काय होतं? आपल्याला सब्जेक्ट होते. कोणते कोणते सब्जेक्ट होते? आपल्याला होतं मराठी, त्यानंतर आपल्याला काय होतं? हिंदी, त्यानंतर आपल्याला काय होतं? इंग्लिश. समजा फॉर एक्झाम्पल ह्या 3 विषयांमध्ये आपल्याला 6 विषय असायचे. असे 6 विषयांचे मार्क दिले जायचे आणि त्याचे आपल्याला काय सांगितले जायचे? टक्के काढा असं सांगितलं. आपण 3 विषयांचं पाहूया. मग किती मार्कांचा पेपर? सगळे पेपर 100 मार्काचे होते असं आपण कन्सिडर करू. मग 100 पैकी मला मराठीला पडले 70. ओके, हिंदीला पडले मला 80 आणि इंग्लिश अतिशय हार्ड विषय. ओके, ठीक आहे, ह्या सब्जेक्टला मला 60च मार्क पडले. ओके, 100 पैकी. मग आता मला सांगितलं की ह्या 3 विषयांमध्ये हे चालू करू, मला ह्या 3 विषयांमध्ये किती पर्सेंट पडले? ह्या 3 विषयांमुळे किती पर्सेंट पडले? मग आता मी काय करणार आहे? ह्या 3 विषयांची काय करणार मी? ऍडिशन. काय करणार आहे? 0. 7 आणि 8 15. 15 आणि 6 21. 200 210. पण हे सगळे पेपर किती मार्काचे होते? 100 मार्काचे होते. किती मार्काचे होते? 100 मार्काचे होते. म्हणजे खरं तर मला 300 पैकी किती मार्क पडले? 210 पडले. मग आता मला याचे काय काढायचे? पर्सेंटेज काढायचे. मग किती पैकी? पहा, मला काय काढायचे? पर्सेंटेज. मग काय सांगितलं मला? किती पैकी? 300 पैकी. किती पैकी? 300 पैकी. 300 पैकी मला मार्क किती पडलेले आहेत या ठिकाणी? 210. 210 मार्क पडले. गुणिले काय करणार मी? 100. ओके, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले. खाली काय राहिले? 3. 3 7 21. 70. म्हणजे मला किती टक्के पडले? 70% पडले. ही टक्केवारीची शेकड्याची बेसिक थीम. लक्षात आलं? ओके. मग जेव्हा इथून पुढे लक्ष ठेवा. आता बघ, जेव्हा तुम्हाला 70% हा विषय दिला जातो, 70%, याचंच मिनिंग काय होतं? 70 भागिले 100. का 100 पैकी मला किती पडले? 70 पडले. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं काय? 15%, तेव्हा काय सांगितलं जातं? 15/100. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं 0.5%, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? 0.5 भागिले 100. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजे हे काय झाले? पर्सेंटेज. हे झालं बेसिक थीम या आपल्या टॉपिकची. मग आता याच्यावर आपण डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करणे. जसे तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाते तेच क्वेश्चन मी PYQ मधलेच क्वेश्चन सगळे घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पेपरला कसे प्रश्न विचारतात सेम तेच क्वेश्चन आपण घेणार आहे. म्हणजे तुम्हाला आयडिया पण येऊन जाईल का नक्की कशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात आणि ते सॉल्व्ह करताना आपण काय यूज करायचे. ओके, ठीक आहे. आता पहा, तुम्हाला विचारले गेलेले प्रश्न आहेत. पोलीस भरतीला बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो हा. काय प्रश्न दिलाय सांगा? 60 चे 40% काढा म्हणजे किती काढा? आता 60 चे 40%. आपण टक्केवारीची काय काढली? बेसिक थीम समजून घेतली. आता आपण काय करणार आहे? 60 चे 40% म्हणजे किती? मग 60
याचे 40% ना, मग याला गुणायचंय कशाने? 40% गुणायचंय. आलं लक्षात? म्हणजेच काय झालं, 60 इंटू 40%. आताच आपण पाहिलं 40% म्हणजे काय, 40 भागिले 100. ओके, म्हणजे इथे काय झालं, या शून्याला हा गेला, परत याला हा गेला, इथे किती झाले, 6 चोक 24 झालं. म्हणजे सॉरी 24% नाही, किती, 24. म्हणजे 60 चे 40% जर तुम्हाला कोणी विचारले तर 60 चे 40% किती असतात, 24 असतात. का? पण 60 चे कसं, 60 चे जर मला विचारलं असतं 50%, तर 60 चे 50% मला सांगायची गरजच नाही. 60 चे 50% म्हणजे काय, हाफ करायचे, निम्मे करायचे. म्हणजे मी काय म्हटलं असतं, 30. पण मला 30 नाही, मला 50% नाही विचारले, मला काय विचारले, 60 चे 40%. आता खरं तर तुम्हाला सांगतो, पहा आता नीट लक्ष ठेवा, 100%. पहा अजून एक मेथड आहे, अजून एक थीम आहे, लक्ष ठेवायची. हे सॉल्व्ह करायची पण तुम्हाला गरज लागणार नाही, हे सॉल्व्ह करायची ही गरज लागणार नाही. आता तुम्ही सांगा, 100 पैकी 40 म्हणजे काय लिहितो आपण, 40%. 100 पैकी 10 घेतले तर 10%. बरोबर आहे. आता समजा पहा बरं का, आपण काय करू, 20 मार्काचा पेपर घेतला. किती मार्काचा पेपर घेतला, 20 मार्काचा पेपर घेतला. 20 पैकी 20 पडले म्हणजे किती पडले, 100% पडले. 20 पैकी 20 पडले म्हणजे किती पडले, 100% पडले. पहा 20 पैकी 20 म्हणजे 100%. काय डाऊट? आणि 20 पैकी 10, 20 पैकी 10 म्हणजे किती टक्के, 50%. काय डाऊट इथपर्यंत? ह्या दोन थीम समजून घ्या. आता 50 पैकी 20 पैकी 20 पडले का 100% पडतात, 20 पैकी 10 पडले तर 50% पडतात. मग तुम्ही सांगा मला, इथं 10%ची व्हॅल्यू किती आहे? पहा 20 पैकी 20 पडले 100, 20 पैकी 20 पडले 100, 20 पैकी 10 पडले 50. बरोबर आहे. आता समजा असं समजा तुला 10% पडले म्हणजे किती पडले, किती मार्क पडले, 2 मार्क पडले. 10 पडले म्हणजे किती, म्हणजे जर पहा इथं 2, 20 पैकी किती पडले, 2 पडले, तर आपण काय म्हणणार याला, किती पडले, 10% पडले. लक्षात आलं? म्हणजे काय करायचं, किती मार्काचा पेपर होता, 20 मार्काचा पेपर होता. 20 चे किती तुकडे करायचे, एकूण 10 तुकडे करायचे. आणि एक तुकडा म्हणजे काय झाला, एक तुकडा म्हणजे किती झाला, 10%. का, 20 पैकी 20 म्हणजे किती, 100% आहे ना. 20 पैकी 20 100%, मग 2च पडले तर बेन 10 20 ना. बेक बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 बे 5 10 मार्क पडले तर किती टक्के पडले, 50%. बे 5 10, बेन 10, बेन 10 20. बरोबर, लक्षात आलं? म्हणजे काय करायचं, थोडक्यात किती पैकी, त्याला डायरेक्ट कट 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 2 10%ला आणायचं. आणि पहा आता इथं 60, बरोबर आहे. आता सिंपल हे डोक्यातून काढून टाका. चला आता सिंपल लक्षात ठेवा, 60 पैकी 60 पडले म्हणजे 6 पडले म्हणजे किती, 6 10 60 ना. 6 पडले का किती आले, 10%. कारण 6 10 60. 30 पडले म्हणजे किती, 50%. 6 5 बरं. म्हणजे काय करायचं, डायरेक्ट 60ला कुठे घेऊन जायचं, 10 पार्ट करायचे. 60 चे किती पार्ट करायचे, 10. मग किती पार्ट झाला, 60चा 10 पार्ट केले म्हणजे एक पार्ट किती झाला, 6चा. 6 10 60 म्हणजे एक पार्ट म्हणजे किती आले, 10%. आपल्याला विचारलं किती, मग 10चा एक पार्ट किती आहे, 60चा एक पार्ट किती आहे, 6, म्हणजे 10%. बरोबर. 6 चोक, आलं लक्षात? असंही तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे. आता किती, 250 चे किती, 5%. म्हणजे आपल्या पद्धतीने आता झालं तर 210 चे 10 पार्ट केले म्हणजे एक पार्ट किती येणार, 25चा. ओके, 25 याचे 10 तुकडे केले, त्याचा एक तुकडा म्हणजे किती येणार आहे, 10%. आपल्याला किती विचारलंय, मग याच्या पण निम्मे करायचे म्हणजे किती, संपला विषय. काही सोडवायची पण गरज नाही, याचे 10 तुकडे करून टाकायचे सरळ. ओके, आणि आपल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं म्हटलं तर मग काय करणार, 250 चे 5%
म्हणजे किती 250 गुणिले 5 भागिले 100. या झिरोला हा झिरो गेला, 5 एक 5, 5 दुने 10, इथं आलं 1 बे 1 बे, ओके, बे दुने 4, बरोबर ना, एक उरला, पॉइंट घेतला, बे पंचे 10, किती आले 12.5. इथं पण तुम्हाला तोच आकडा भेटला होता. ओके डन. त्याच्या पुढचा प्रश्न काय, जी याची किती 540 चे 0.5%. आता मात्र आपली मेथड, अरे यार गडबड होईल, बरोबर. मग आता आपली मेथड नाही वापरायची, आता काय करायची त्यांची मेथड. काय करणार आपण, 540 गुणिले किती करणार 0.5%, म्हणजे किती 540 गुणिले 0.5 भागिले किती 100. आता पहा काहीही अवघड नाहीये. 540 गुणिले मी तर लिहितोय 5 भागिले मी लिहिले 1000. काय झालं कळलं का, काय झालं, इथला जेव्हा मी पॉइंट काढला तेव्हा मी खाली काय केलं, एक शून्य वाढवलं. इथं जर मी एक झिरो वाढवला तर पॉइंट काय झालेलं आहे, कॅन्सल. ओके, मग आता इथे काय होणार, ह्या शून्याला हा शून्य गेला, अजून अजून 5 एक 5, 5 दोन्ही 10, इथं किती आले 20, बरोबर आहे. इथं किती आहे आता 54 भागिले किती आहे 20. मग आता किती भाग द्यायचा, 2 ने. ओके, काय 27 वरती आणि खाली किती 10, म्हणजे किती आले 10 नी जर भागलं तर किती आले 2.7. झालं उत्तर. आले लक्षात, समजलंय नक्की. त्यानंतर आता इथं 60 चे किती 40% आणि 250 चे किती 5%, यांची बेरीज करायची. सिंपल, आपण मग अशीच पाहिलं होतं. 6 चे 40%, मग 6चा 10 पार्ट केले म्हणजे किती आले 6. कारण 6 म्हणजे किती आहे, 6 म्हणजे किती आहे, 6 म्हणजे किती आहे. ओके, 60 चे किती गेले, एक 10 पार्ट केले, टोटल किती गेले 10 पार्ट केले, म्हणजे 1% 10%. म्हणजे इथं मला किती पाहिजे 40, म्हणजे याला मी 24 करणार. हा जसा 4 गुणिले गेला हा 4 ने, म्हणजे इथं किती आले 24 अधिक 250 चे परत 10 पार्ट केले, एक पार्ट किती झाला 25 झाला. ओके, 25 म्हणजे किती 10%, बरोबर आहे. आणि आता याचे किती पाहिजे आपल्याला 0.5, म्हणजे याचे अर्धे केले, म्हणजे याचे पण अर्धे केले 12.5, 12.5, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 36.5. बेरीज कशी गेली पहा, मी इथं 12 होते, 0.5 ला बाजूला ठेवलं, काय केलं 24 आहे ना, म्हणजे 12चा पाडा मी काही 3 वेळा म्हणलं, कारण 24 म्हणजे 12 किती वेळा आले 3 वेळा, बरं. म्हणजे 12 त्रिक 36 आणि हे 0.5 टाकून घेतले. अशी पण बेरीज करत चाल. म्हणजे ह्या गोष्टी काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या तुम्हाला अंगवळणी पडल्या पाहिजे. ओके ठीक आहे. आता पहा 1 चे 5%, 50, तर 1 ची किंमत किती. अतिशय भारी प्रश्न, अतिशय मस्त. पहा 1 चे 5% म्हणजे किती आहे, म्हणजे x माहित नाही, याचे किती 5%. उत्तर किती मिळालं तुम्हाला 50. म्हणजे 1 चे गुणिले 5% म्हणजे किती 5 भागिले 100, 5 भागिले 100, उत्तर किती आहे 50. मला जर 1 ची किंमत काढायची तर इकडे कोण आहे 50, हे भागिले 100, तिकडे जाऊन काय होणार गुणिले, आणि हे 5 काय येणार, म्हणजे 5 एक 5, इथे किती आले 10, बरोबर ना, म्हणजे किती आले 1000. म्हणजे 1000 चे 5% म्हणजे किती 50, बरोबर आहे. कारण 1000 चे 10% म्हणजे किती 100, 10 पार्ट करतो ना आपण. झालं लॉजिक, आलं लक्षात, समजलंय नक्की, डन. नेक्स्ट पहा, गणिताच्या परीक्षेत 80 पैकी 60 गुण मिळाले तर त्या गुणांचे शेकडा प्रमाण किती. 80 पैकी, अतिशय सोपा प्रश्न, हे तर आपल्याला सांगितलं होतं लहानपणी काढायला घरच्यांनी. 80 पैकी किती पडले 60, गुणिले काय करायचंय 100, ह्या शून्याला हा शून्य गेला, काय होईल बेचोक 8, बेपंचे 10, त्यानंतर 4 एके 4, उरले 2, 4 पंचे 20, किती आले 15 75, किती टक्के पडले तुम्हाला 75% पडले. आलं लक्षात, समजले, डन. त्यानंतर किती आले, हा आता पहा इथं एक असं पण तुम्ही म्हणू शकता बरं का, थोडस लॉजिक लावून. 80 पैकी किती, बरोबर ना, तुमच्या लक्षात येत असेल तर प्लस पॉइंट म्हणून लक्षात ठेवा. असं
80चे किती पार्ट झाले? 80चे 80 पैकी 80 पडले म्हणजे किती? 100. 80 20 चे जर मी पार्ट केले तर किती होणार आहे? 20 4 पार्ट झाले, बरोबर आहे. म्हणजे ही किती होणार टक्क्यांमध्ये पाहिलं तर? 25%, 25%, 25% आणि 25%. म्हणजे किती होणार? 80 पैकी 80 पडले, 100 पैकी 100% पडले. मग मला किती पाडायचे? 60. 25 3 असं पण होत. हे जास्त प्रॅक्टिस झाली का इथपर्यंत पोहोचतो तुम्ही. दिवसाचे 6 तास म्हणजे किती टक्के? आता दिवस किती तासांचा आहे? 24. म्हणजे 24 पैकी 6 गुणिले किती करणार? 100. आपल्या मेथडनी जर केले तर आता मी तुम्हाला सांगितलं 24 चे किती पार्ट करणार तुम्ही? 6. 6 चौक 24 ना. ओके, म्हणजे 6 6 6 6 6 चौक म्हणजे 25 25 25 25 झाले. इथे 100. इथं किती आले? 24 तासापैकी 24 तास म्हणजे किती? 100%. आपल्याला किती विचारलेत? 6 म्हणजे किती टक्के? हा लक्षात. जसं आपण मग अशी 10 पार्ट तोडत होतो, आता किती पार्ट तोडले? 4. 25 चौक 25 मध्ये कन्वर्ट करून टाकायचं. आता काढूया, तरी पण आपण काढूया. ओके ठीक आहे. काय होईल सांगा इथं? चला 6 1 6 6 चौक 24 4 1 4 4 2 8. ओके, उरले किती? 2 4 5 20. बघा 25 1 25 आले 25%. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, पाहता. त्यानंतर काय सांगितलंय? 10वीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65% मुले पास झाली तर नापास झालेल्या मुलांची संख्या काय विचारली? संख्या. वर्गात किती मुलं आहेत? 120. 120 पैकी किती टक्के पास झाली? 65% काय झाली? पास झाली. म्हणजे नापास किती झाली? 35%. बरोबर ना. 65% काय आहे? आले का 100? बरोबर ना. ओके ठीक आहे. मग 35% पोरं काय आहेत? नापास आहेत. मग काय करायचं आपल्याला? 120 चे किती काढायचे? 35%. म्हणजे किती होणार आहे? 120 गुणिले 35 भागिले किती? 100. ह्या झिरोला हा झिरो गेला. 5 7 35 5 2 10 बे के बे बेसक 12 6 7 7 सकून 42. 42 पोरं काय आहेत? मुलांची संख्या नापास आहे. 42 पोरं काय आहेत? नापास झाली. आलं लक्षात? ठीक आहे, डन. इथं एक संख्या 20% वाढविल्यास 180 होते, तर ती संख्या कोणती? पण एक संख्या 20% वाढवली तर ती किती होते? 180. सांगा बरं कसं होणार? काय होईल सांगा? विचार करा. एक संख्या एक संख्या 20% वाढवली तर ती 80% होते. मग पहिली किती होती? सिंपल लॉजिक ठेवायचं. पहा, कोणती संख्या नाही माहित, तेव्हा ती किती होती? 100%. आता ती कितीने वाढली? 20% वाढली. मग किती झाली? 120. तेव्हा ती किती होती? 180. 100ला किती होती माहित नाही, पण 120%ला किती येते? लक्षात आलं? इकडं कोणता कॉलम आहे? हाच तो फॉर्म्युला आहे जो तुम्हाला सांगितलं ना. सगळी गणित एकाच फॉर्म्युल्यात बसवायची. तो फॉर्म्युला हा. इकडे काय येणार? संख्या. आणि तिकडे काय येणार? टक्के. 100%ला कोणती संख्या आहे माहित नाही, पण 20%नी जेव्हा ती वाढती संख्या म्हणजे 120. हा असू दे ना. काय सांगितलं त्यांनी? 20%नी ती वाढली. मग आधी 100% होती, 20%नी वाढली म्हणजे काय झालं? 120 झाली ना आता ती. बरं, 120% झाली. बरं, आणि हे किती झाले? तेव्हा 180 तो नंबर मिळतो. मग आता इथं काय करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे? x गुणिले 120 बरोबर 180 गुणिले किती? 100. म्हणजे काय होणार आहे? x बरोबर 180 गुणिले 100 भागिले 120. व्हेरी गुड. मग आता काय होणार आहे? ह्या शून्याला हा शून्य गेला. काय होईल सांगा?
साई त्रिक 18 हा शून्य घेतला आणि साई दुने 12 इथे घेतला. बे एक बे घेतला, बे पंचे 10 घेतले आणि इथं किती आले एक्स बरोबर 30 नी याला गेलो 5 त्रिक 15 150. बघा आता 150 चे जर मी 10 भाग केले तर एक भाग कितीचा झाला 15चा. 15 आहे 150, मग एक भाग 15चा झाला म्हणजे 10% म्हणजे किती 15. 20% म्हणजे किती 30 बरोबर. मग 150 मध्ये 30 वाढवले म्हणजे झाला ना तो नंबर 20% वाढवल्यावर. म्हणजे आपलं उत्तर काय आहे करेक्ट. आलं लक्षात समजले. त्यानंतर पहा निलेशला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी एकूण किती मेसेज आले 40 मेसेज आले. त्यापैकी 90% मेसेज शुभेच्छा देणारे होते तर त्याला त्या व्यतिरिक्त किती मेसेज आले. 90% किती पहा 40 चे 10% म्हणजे किती 10 भाग करायचे 4 बरोबर आहे. आणि त्यापैकी 90% त्याचे होते मग 4 9 36 म्हणजे 40 पैकी 36 मेसेज काय झाले त्याचे शुभेच्छा देणारे आणि उरलेले 4 मेसेज कोणते आले त्याचे शुभेच्छा न देणारे म्हणजे व्यतिरिक्त. झालं उत्तर. वाचायची गरज नाही. म्हणजे ती मेथडनी आपण सॉल्व्ह केलं. आपण इथं काही करत नाही बसलो काही. लक्षात आलं मला काय म्हणायचं. म्हणजे काय करायचं दिलेली संख्या किती भागात तोडायची 10 भागात तोडायची आणि एका भागाला काय म्हणायचं 10%. कारण 4 10 40 म्हणजे 4 म्हणजे 10% झाले. 8 म्हणजे 20%. 16 सॉरी 12 म्हणजे 30 16 बरोबर आहे. झालं. अशा मध्ये करत गेल्यावर 4 पंचे 20 10 पाची 50 म्हणजे 20 पडले 40 पैकी 20 म्हणजे किती 50%. मग इकडं लक्षात येते समजतंय मी काय सांगतोय. ठीक आहे डन. या मेथडनी जर आपण गेलो तर पहा काय होतं. ठीक आहे. एका गावात 400 पुरुष आणि 300 स्त्री आहेत. किती 400 पुरुष आणि 4000 पुरुष आणि 3000 काय स्त्री. गावातील एकूण 40% लोक निरक्षर आहेत ज्यांना वाचता येत नाही. निरक्षर म्हणजे लिहिता वाचता येत नाही. तर साक्षरांची संख्या सांगा. आता 40% निरक्षर आहे म्हणजे साक्षर किती आले 60%. लॉजिक काय दवा 40% नापास आहेत म्हणजे 60% पास आहेत. बरं आता एकूण सांगितले म्हणजे आपल्याला यांची काय करणार ऍडिशन किती आली ती 7000ची 10% म्हणजे किती 10% म्हणजे किती 700 बरोबर. कारण 700 ला आपण जर 10 निघून तर 7000 होणार. म्हणजे 700 म्हणजे किती टक्के आहेत 10%. बरं म्हणजे आता मला काय करायचंय मला काय काढायचे साक्षरांची संख्या काढा. निरक्षर किती आहेत 40% म्हणजे साक्षर किती आहेत 60%. म्हणजे मला इथं याला किती गुणायचंय 6 ने. तेव्हा मी कुठं पोहोचलो मग याला पण मी 6 ने गुणतो 6 7 42 हे 2 शून्य म्हणजे किती 4200. संपलं उत्तर. याचं उत्तर किती आहे 4200. एवढे काय साक्षर आहेत. प्रश्न कसा फिरवला लक्षात आलं का तुमच्या नक्की. पहा 40% लोक निरक्षर आहेत म्हणजे 60% साक्षर आहेत. आपल्याला आकडा कोणता काढायचा आहे साक्षरांचा. मग निरक्षरांचा विचार काय करायचा. दुसरी गोष्ट टोटल किती आहेत 7000. आपण त्याचे किती गेले 10 पार्ट केले म्हणजे एक पार्ट कितीचा आला 700चा. 700 म्हणजे किती 10%. आपल्याला काढायचे किती 60%. मग याला 6 निघूनलं याला 6 निघूनलं संपला विषय. म्हणजे ते सगळे वापरत बसा हा फॉर्म्युला. मग त्याच्या मग हे असं नाही काढायचो. मग टोटल झाली 700 मग 700चे आधी 40% काढा मग ते 700 मध 7000 मधनं मायनस करा. डोकं लावतच नव्हे. वेळ कुठे तुम्हाला तिथं लक्षात. ठीक आहे. तिथं पहा जर एका परीक्षेत 30% विद्यार्थी नापास झाले 30% नापास म्हणजे इथे लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे 70% पास. 350 विद्यार्थी पास झाले याचा अर्थ पहा 36% काय आहेत नापास आहेत 70% काय झाले पास. आणि इथं काय म्हणतात ते व 350 विद्यार्थी पास झाले म्हणजे 70%. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं इकडे काय लिहायची टक्के इकडे काय लिहायची संख्या. हे एकच सूत्र आहे आपल्याला. जर 70% पास झाली आणि ते म्हणतात 350 पोरं पास झाली याचा अर्थ काय 70%ला कोणता आकडा आहे 350 ला 70% किंवा 70%ला 350 आकडा आहे. मग त्यांचं म्हणणं आहे किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली याचा अर्थ काय 100%ला किती पोरं होती. लक्षात आलं का प्रश्न माझा. इकडे कोणती इथं आपण लिहिले टक्के इथं काय लिहिली संख्या. संख्येमध्ये किती आहेत 350. 350 कोण आहेत पास झालेले. मग टक्क्यांमध्ये पास झालेले किती आहेत 70 कारण 30% कोण आहेत
नापास झालेले, म्हणजे 70% पास झालेले. मग 100%ला नक्की किती पोरं होती? सिंपल लॉजिक आहे, बरोबर आहे. मग आता काय करणार इथं? इथं काय लिहिणार तुम्ही? एक्स. इथं मी लिहिलं एक्स. काय होणार? याने याला गुणायचं, याने याला गुणायचं, आणि हा एक ची व्हॅल्यू पाहिजे म्हणून 70 तिकडे जाणार ना. म्हणजे मी डायरेक्ट लिहू का आता? काय? एक्स बरोबर ह्या दोघांचा गुणाकार करायचा, आणि जो एक सोबत आहे तो कशाला पाठवायचा? डिवाइडला पाठवायचा. म्हणजे काय होणार आहे? 350 गुणिले 100 भागिले 70. ह्या शून्याला हा शून्य गेला, 7 1 7, 7 5 35, 5 गुणिले 100 म्हणजे एक्स बरोबर किती? 500 पोरं होती बघा. आता 500 चे 10% म्हणजे किती? 50. 500 चे 10% म्हणजे किती? 50. बरं, मग 30% म्हणजे किती? 150. याला 3 निघून, याला 3 निघून, 150 पोरं काय झाली? नापास झाली. मग 500 मधून 150 गेले, किती राहिली? 350. चल आपलं उत्तर आलं लक्षात. ठीक आहे. त्यानंतर पहा हा वाचा, जास्त गरम होते. एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, म्हणजे जर त्याला 100 रुपये मिळाले तर तो खर्च किती करतो? 75 रुपये. ओके. ठीक आहे. 75% खर्च करतो. जर त्याची शिल्लक 5,000 रुपये असल्यास त्याचे उत्पन्न किती? सिंपल, काहीच डोकं लावायचं नाही, सोडवायचंच नाही. शिल्लक किती आहे? शिल्लक किती आहे? 25%. तेव्हा संख्या किती आहे? 5,000. 100% व्हायला मला किती गुणावं लागेल? मग याला पण मी 4 ने गुणतो ना, बरोबर. किती? 4 पंचे 20. 3 शून्य ठेवून घेतले, किती? 20,000. झालं, सोडवायचंच नाही काही. आपला फॉर्म्युला लक्ष ठेवायचा, तिकडे टक्के इकडं संख्या. का? 75% खर्च करतोय. 75% खर्च करतोय म्हणजे 25% वाचवतोय. टक्क्यांमध्ये 25 आहेत, पण रुपयांमध्ये 5,000 आहेत, बरोबर आहे. मग 25%ला जर 5,000 आहेत तर 100%ला किती? म्हणजे 25 पासून इथे यायला 4 ने गुणलं, मग इथून इथं जायला पण 4 नेच गुणू ना, 20. डायरेक्ट उत्तर मिळते. सोडवायचंच नाही, कोणत्या भानगडीतच पडायचं नाही, डोक्याला ताणच नाही वाढून घ्यायचं. एक दूधवाला 80% भेसळ करतो. किती टक्के भेसळ करतो? 80% भेसळ करतो. या दूधवाल्याकडून 80 लिटर दूध विकत घेतले असता किती लिटर दूध मिळेल? म्हणजे नक्की भेसळ पहा. किती टक्के भेसळ करतो तो? 80% भेसळ करतो, म्हणजे 20% भेसळ करत, बरोबर आहे. त्याच्याकडून किती लिटर दूध घेतले? 80. 80 लिटर दूध घेतले. या 80 चे किती लिटर दूध असणार आहे? फक्त 20%. तो किती टक्के भेसळ करतो? 80%. पहा, थोडं 80 त्यांनी मुद्दाम दिलंय, कारण ते फसवायचे. हा तुमचा PYQ आहे, पोलीस भरतीला किंवा सॉरी गट ब चा ग्रुप बी चा PYQ आहे. ओके, ठीक आहे. पहा, 80% तो काय करतो? भेसळ. म्हणजे 20%, बरं 20% करत, मग 20% प्युअर दूध आहे. 80 लिटर दूध घेतलं, मग त्या 80 पैकी 20 लिटर, सॉरी 20%च काय? प्युअर दूध आहे. 20% सांगतोय मी, बरोबर आहे. मग 80 चे 10% म्हणजे किती? 8. म्हणजे किती? 10%. आपल्याला किती पाहिजे? 20%. म्हणजे किती आले? 16. बस. मग तुम्ही जर त्याच्याकडे 80 लिटर दूध घेतलं तर 16% तुम्हाला प्युअर भेटणार आहे. किती सिंपल आहे पहा. तसं जर हा सोडवायला गेला तर तुम्ही 80 लिटर दूध, मग त्याचे 80% काढून घ्या, मग तुम्हाला कळलं 20%, मग ते 80 चे परत 20. कशाला ना, आलं लक्षात? सिंपल. आता बघ काय, गणेशचा पगार सुनील पेक्षा 25%ने काय? ओके, म्हणजे गणेशचा पगार किती माहिती का? नाही, त्याला आपण काय म्हणणार? 100% पगार आहे. सुनीलचा पगार किती आहे? 25%ने जास्त आहे, म्हणजे 125% झाले, बरोबर आहे. तर सुनीलचा पगार गणेशच्या किती टक्क्यांनी कमी आहे? लक्षात आलं? आता पहा, इथली संख्या आपल्याला माहित नाही, हे सगळे काय आहेत? टक्के. आणि उत्तर पण आपल्याला कशातच विचारले? टक्क्यांमध्येच विचारलंय. ओके, पहा किती टक्क्यांनी कमी. माझे आपल्याला संख्येकडे यायचंय का? नाही. जर माझ्या पगाराला, म्हणजे सॉरी गणेशच्या पगाराला, माझा नाही, ओके ठीक आहे, गणेशच्या पगाराला सुनील पेक्षा कितीने
जास्त आहे, गणेशचा पगार 25 जास्त आहे. मग सुनीलचा पगार जर 100 रुपये असेल तर गणेशचा पगार किती झाला? 125 रुपये. काय डाऊट? 25% काय झाला? वाढलाय. बरोबर. कितीने वाढला? 25 रुपयांनी वाढला का नाही? बरोबर. मग आता पगार कमी काढायचा आहे का नाही? मग आपण काय करायचं? 125 पैकी कितीने कमी आहे गणेश? सॉरी, सुनीलचा पगार किती रुपयांनी कमी आहे? 25 रुपयांनी कमी आहे. तो फरक वरती लिहायचा नेहमी. ओके. कमी असू दे नाही तर जास्त होऊ दे, फरक वरती लिहायचा. फरक म्हणजे काय? दोघांमध्ये गॅप किती टक्क्याचा आहे? किती टक्क्याचा आहे? त्याला कितीने गुणायचं? 100 ने. बस. ओके. 25 एक 25, 25 5 125, 5 एक 5, 5 2 10, मग किती? 20%. म्हणजे 20%नी काय येतो? 20%नी काय येतो? कमी आहे. म्हणजे इथं गणेश आणि इथं कोण आहे? सुनील. ओके. म्हणणारे काय म्हणतात? सुनीलचा पगार, गणेशचा पगार सुनीलपेक्षा 25%ने जास्त आहे. आणि इथं जर सुनील पैसे गेलो तर सुनीलचा पगार गणेश टक्केच्या काय 20% कमी. आलं लक्षात? कळलं? इथं जर किती टक्क्यांनी जास्त आहे असं विचारलं असतं गणेशपेक्षा तर 100ला इथं किती लिहिले असते आपण? खाली बेसला किती लिहिले असते? 100 लिहिले असते. कितीने जास्त आहे. आपण कंपॅरिझन कोणासोबत करतोय त्याच्या बरोबर काय करायचं? म्हणजे त्याचे मार्क काय लिहायचे किंवा त्याची जी काही किंमत असेल ती कुठे लिहायची? खाली लिहायची. आणि फरक कुठे लिहायचा? वरती लिहायचा. एवढंच डोक्यात ठेवायचं. ठीक आहे. इथं आलो. पहा काय प्रश्न. नेहाचा पगार अगोदर 10%नी कमी केला, नंतर तेजीमुळे तो 30%नी वाढविला, तर मूळच्या पगारात किती टक्क्यांनी वाढ झाली? एकदम इंटरेस्टिंग. आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला काय सांगतोय? तुमच्या PYQ मधले आहेत. एकही प्रश्न मी क्रिएट केलेला नाही. म्हणजे लक्षात घ्या, हे सगळे तुमचे ग्रुप बी चे, ग्रुप सी चे प्रश्न आहेत आणि काही पोलीस भरतीचे. ओके. ठीक आहे. नेहाचा पगार काय केला? अगोदर 10%नी काय केलं? कमी केला. आता सिंपल लॉजिक. असं समजा तिला 100 रुपये पगार होता. काय केलं? 10%नी कमी केला. म्हणजे किती केला? 90. आता तिचा पगार किती आहे? 90 आहे. 10%नी काय केलं? रिव्हर्स. 10%नी कमी केल्यामुळं ती 90 वर पोहोचली. आता काय झालं? प्रॉफिट झाला. आता पगार तिचा 90 रुपये, 30%नी काय केला? 30%ने वाढवला. आता पहा आत्ताचा पगार किती आहे? बरं, म्हणजे 10% म्हणजे किती आले? 9 ना. 10 भाग करतो आपण. 10 भागाला, एका भागाला काय म्हणतो आपण? 10%. म्हणजे आता तिचे 10% वाढवला तर खरं तर किती वाढवला तिचा? 9. आपल्याला किती टक्के वाढवायचं आहे? 30. म्हणजे याला मी किती करणार? 30%. म्हणजे कितीने गुणलं? 3 ने. म्हणजे याला किती करणार? 3 ने. म्हणजे किती आले? 27 रुपयांनी तिचा पगार वाढला. म्हणजे आता तिचा पगार किती झाला? किती प्लस केले म्हणजे किती? 117. किती? 100. जर 117 आहे, आधीचा पगार किती होता आणि आता पगार किती आहे? म्हणजे मूळ पगाराचे किती रुपये वाढले तिचे? 17 रुपये वाढले. आलं लक्षात? समजलंय? नक्की? डन. ओके. आता इथं पहा काय, साखरेची किंमत 60%नी वाढवली तर घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही? पहा कितीने वाढली? 60%नी वाढली. साखरेची किंमत कितीने वाढली? 60%नी वाढली. मग असं समजा तुम्ही 1 किलो साखर वापरताय. किती वापरताय? 1 किलो. 1 किलो म्हणजे किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. तुम्ही किती ग्रॅम साखर वापरता? 1000 ग्रॅम. आणि त्या साखरेची किंमत 100 रुपये आहे. 1000 ग्रॅम साखरेची किंमत किती आहे? आता तुम्हाला किती टक्क्यांनी वाढली? 60%नी काय वाढली? वाढली. बरोबर. म्हणजे आता 100 ग्रॅमची प्राइस किती आहे? 160 रुपये. सुरुवातीला किती होते ते? सुरुवातीला किती होते? 100 रुपये. म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये गेले, 100 रुपये दिले. 100 रुपये दिले, तुम्हाला किती मिळाले? 1 किलो साखर मिळाली. म्हणजे 100 ग्रॅम साखर मिळाली. बरोबर. आता तुम्ही 2 महिन्यांनी मार्केटमध्ये गेले, आता काय? आता तुम्ही 100 दिले, तो 1 किलो साखर द्यायला तयार आहे का? तो काय म्हणतोय? 1 किलो तुला साखर घ्यायची असन, मला 160 दे. मग आपण त्याला काय म्हणणार? तुझी साखर 160 होऊ नये तर किती होऊ? मला 100चीच दे. मग तो आता 100ची किती देणार? लक्षात आलं का माझा प्रश्न काय?
म्हणजे जर 160 रुपये किती ग्रॅम आहे? 1000 ग्रॅम आहे, बरोबर आहे. मग 160 चे 10% म्हणजे किती? 16. 16 म्हणजे किती? मग 1000 चे 10% म्हणजे किती? 100. म्हणजे 16 रुपयाला तू किती देणार? 100 ग्रॅम देणार. आलं लक्षात का? 160 रुपये दिले तर तो किती देणार? 10%. नाही, 160 दिले तर 100% म्हणजे 1000 ग्रॅम साखर देणार. पण आपल्याला तो आता 10% ला किती देणार? 16. मग तू कसं गणित करणार? मला कितीची साखर द्यायची त्याला? 100 ची साखर द्यायची, बरोबर. मग त्याने मला 100 रुपये दिले म्हणजे मी काय करणार? 16. 16 दुने 32, 16 त्रिक 48, 16 चोक 64, 16 पंचे 80, 16 सक 96, 16 सक 96 ना. म्हणजे किती झाली इथं? 600 ग्रॅम साखर झाली. बरं, अजून किती रुपये उरलेत? 4. 16 रुपयाला जर तो 100 ग्रॅम देतोय तर 4 रुपयाला किती देणार? 25 ग्रॅम. मग उरलेल्या 4 रुपयाची किती झाली? 96 रुपयात त्यांनी किती दिले? 600 ग्रॅम दिले. आणि 4 रुपयात किती ग्रॅम दिले? 25. म्हणजे किती आले? 625 ग्रॅम. म्हणजे आता तुम्हाला साखर किती भेटणार? मी खर्चात वाढ केली का तुम्ही? कमी कशात झालं? साखरेत, बरोबर. मग खर्चात काय सांगितले? साखर किती टक्क्यांनी कमी वापरावी? पूर्वी किती वापरत होते? 1000 ग्रॅम. आता किती वापरणार आहे? 625 ग्रॅम. म्हणजे किती कमी वापरली तुम्ही? 375 ग्रॅम. एवढी काय केली तुम्ही? कमी वापरली ना. लक्षात आलं? म्हणजे काय करा, किती पैकी? 1000 ग्रॅम पैकी 375 ग्रॅम काय केली तुम्ही? कमी वापरली. म्हणजे आता काय काढायचे? टक्के. लक्षात आलं? मग कसे काढणार टक्के? हे कळलंय ना? नक्की काढू इथून. काय करणार सांगा? 375 भागिले नाही 1000 ग्रॅम ना, गुणिले किती? 100. या 2 शून्यला हे 2 शून्य गेले म्हणजे किती? म्हणजे 37.5% साखर तुम्हाला काय वापरायची? तुम्ही आधी 1000 ग्रॅम वापरत होते ना, 375 आता काय वापरणार आहे? कमी वापरणार. मग किती टक्क्यांनी कमी झाली तुमची? 37.5% तुम्ही साखर वापरायला काय झाले? कमी पडला. लक्षात आलं? तर या पद्धतीने तुमचा शेकडेवारी हा टॉपिक आहे. अतिशय इंटरेस्टिंग आणि भारी टॉपिक आहे. पहा, कुठेही आपण काय फॉर्म्युले वापरले, सगळीकडे लॉजिक वापरले आणि लॉजिक थ्रूच आपण हा टॉपिक सॉल्व्ह केलाय. फक्त शेकडेवारीची मेन कन्सेप्ट लक्षात ठेवा. 100 पैकी किती दिलेल्या गोष्टीचे किती भाग करायचे? 10 भाग करायचे. एका भागाला काय म्हणायचं? 10%. आणि त्याच्या पार्टमध्ये काय करायचं? सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ओके, बाय.